जय गुरु। जय गुरु। अ, तर पण आजचा तिसरा दिवस आहे. हं, वर्गाचा त्याला सुरुवात करतोय. एक मी जरा केलं कारण मला दोघा तिघांनी सांगितलं की ते असं बघतायत की मराठीत असा व्यवस्थित अर्थ लिहिलेलं असं जर काही समोर आमच्या असलं तर बरं होईल. हं, कारण ते जे आधीची जी दोन पुस्तकं आहेत त्याच्यात हिंदीमध्ये फक्त अन्वयार्थ आहे, पण बऱ्याच जणांना हिंदीत समजत नाही नीट. तर त्या दृष्टीने मग मी एक असं अधिकृत असं मराठीत असलेलं गीतेचं त्याचं मी तुमच्या समोर आता ठेवलेलं आहे आणि ते ग्रुपमध्ये पण मी पाठवलेलं आहे. तर आपण पहिला अध्याय तरी त्याच्यानुसारच करूया, म्हणजे तुम्हाला लगेच तो मराठीत अर्थ समजेल. आपल्या पुस्तकामध्ये हेच आहे का? म्हणजे पुस्तकाचंच आहे का हे? आम्हाला जी पुस्तकं येणार आहेत ते त्यातलं? नाही, ते पुस्तक जी आहेत ना, ते पुस्तकं जी आहेत ती हिंदीत आहेत ना, आणि बरेच जण अच्छा. हिंदीमध्ये तेवढे कम्फर्टेबल नाही आहेत. त्यामुळे त्यांनी ओके. सांगितलं की आम्हाला मराठीत काहीतरी पाहिजे. तर म्हणून मग मी हे मराठीतलं एक अधिकृत पुस्तक असं घेतलं. ते ते कसं आहे बर. ना, फक्त शब्द त्याचा अर्थ, शब्द त्याचा अर्थ एवढंच आहे ते, बरोबर जे पुस्तक आहे हो. ते. यात जरा अजून जरा त्याचं स्पष्टीकरण वगैरे आहे, त्यामुळे तुम्हाला समजण्याच्या दृष्टीने जरा चांगलं जाईल. ओके ओके. हा, थँक्यू. बघा कसं वाटतं ते ते तर पुस्तक असणारच आहे तुमच्याकडे. हे जर चांगलं वाटलं तर हे वापरा, असं आहे. हं? तर हे काय कुठलं पुस्तक आहे सर? हे ना, पंडित द वा जोग म्हणून यांनी लिहिलेलं आहे, सुबोध भगवत गीता म्हणून. तर हे म्हणजे माझ्या दृष्टीने तरी हे 28 पुस्तक आहे की जे आदिशंकराचार्यांच्या भाष्यानुसार तो अर्थ आहे, असं. हं. शक्यतो आपण तर पण मग आम्हाला सगळ्या अध्यायांचं तुम्ही पाठवाल ना? एक एक पाठवेल. सध्या आता एक हा. हा या हा, जसं अध्यायाचं आपण करू तसं. करू, जसं पुढे जाऊ तसं मी एकेकाचं पाठवेन तुम्हाला. हं? हा, असं थँक्यू थँक्यू. होय. हं. तर आपण मला वाटतं 20वा श्लोक तेव्हा सुरू केला होता, तर आता तोच आपण करतो. पुन्हा एकदा. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ऋषिकेशं तदा वाक्यम् इदमाह महीपते. तर हे 21व्या श्लोकाची पहिली ओळ पण यातच घेतली आपण, कारण ते वाक्य इथं पूर्ण होतं. जे संबोधन आहे हे महीपते, हा, तर ते तिसऱ्या ओळीत आलेलं आहे म्हणून. ठीक आहे. तर आता याचा अर्थ कसा? अथ महीपते. महीपते म्हणजे मही म्हणजे पृथ्वी, पते म्हणजे पृथ्वीचा राजा, पती, स्वामी म्हणजे हे राजा. हं, तर हा कोण? तर हे कोण सांगताय? संजय धृतराष्ट्राला सांगतोय, बरोबर. तर हे राजा, हं, कपिध्वज हा पांडव हा. कपिध्वज हा पांडव हा म्हणजे कोण? की ज्याच्या ध्वजावर वानराचं चिन्ह आहे किंवा साक्षात मारुती विराजमान आहे, असा तो पांडव. म्हणजे कोण पांडव? अर्जुन. हं. तर धार्तराष्ट्रान व्यवस्थितान दृष्ट्वा, त्यांनी धार्तराष्ट्रान म्हणजे काय? धृतराष्ट्रचा मुलगा कोण? तर अ, अ, म्हणजे दुर्योधन दुर्योधन. वगैरे. हा, व्यवस्थितान दृष्ट्वा म्हणजे सगळे धार्तराष्ट्र म्हणजे सगळे कौरव त्यांना व्यवस्थितान दृष्ट्वा म्हणजे सज्ज झालेले आहेत युद्धाला असं बघून. तदा, तदा म्हणजे तेव्हा, हा, शस्त्र संप्राते प्रवृत्ते म्हणजे आता शस्त्र संपात म्हणजे आता शस्त्र वापरण्याची आता वेळ, प्रवृत्त सगळे, हा, झालेली आहेत. दिलीपजी तुम्ही मला वाटतं, दिलीपजी तुम्ही हे करा. हॅलो. हा, दिलीपजी, कोणीतरी मागास लॉग इन मी केलेलं आहे, लॉग इन, त्यामुळे गोंधळ होऊ शकतो. हा, ठीक आहे. तर शस्त्र संपाते प्रवृत्ते म्हणजे आता सगळं शस्त्र वापरण्याची वेळ आलेली आहे. हा, धनु उद्यम्य म्हणजे तो आता जो अर्जुन आहे, कपिध्वज हा पांडव हा, तो धनु उद्यम्य म्हणजे धनुष्य उत उत म्हणजे उंच, उद्यम्य म्हणजे उंच धरून गांडीव धनुष्य उचलून ऋषिकेशम,
ऋषिकेश कोणाचं नाव आहे? कृष्णाचं, बरोबर. की आपल्या संज्ञेत म्हणतो ना आपण ऋषिकेशाय नमः, आता विष्णूचं किंवा कृष्णाचं नाव आहे ऋषिकेशम. श्रीकृष्णाला द्वितीय इदम वाक्यम आह, म्हणजे असे वाक्य बोलला. हं? कोण? तर आता इथं संजय सांगतोय की तो हे सुरू असताना आता सगळे तयार झाल्यावर अर्जुन आता कृष्णाला म्हणालाय. काय म्हणालाय ते पुढच्या, हे सगळ्यांनी म्यूट करा हा प्लीज. हा. हा. तर तो बोलला. आता अर्जुन काय बोलला? हा, हे ते आपल्याला ते सांगतायत की म्हणजे का बरं बोलला, कारण सगळ्या आता आधी कौरवांनी भीष्मांनी वगैरे शंखनाद केले, बरोबर, मग सगळे नगारे वाजायला लागले, मग पांडवांनी शंखनाद केले, सगळे त्यांची हृदय फाटली अगदी, विदीर्ण झाली, असं सगळं युद्धाचा एकंदर माहोल असा तयार झाला. तेव्हा मग आता तो म्हणा की आता सगळं युद्ध आता सुरू होणार, तेवढ्यात अर्जुन त्यांनी गांडीव धनुष्य उंच उचललं आणि कृष्णाला म्हणाला. काय म्हणाला? आह म्हणजे म्हणाला, मग हे कोणतं रूप येतं? हम्म, कारण हा, उवाच किंवा म्हणाला किंवा बोलला, हम्म, आणि कुठलं तरी येतं नाही नाही अवदत. ते नाही रू नाही धातूचं आहे ना, आहरू. हा. तर हे अवदत, अब्रवीत, उवाच, ही सगळी आह, ही सगळी जवळपास समानार्थी हे आहे. हा. अच्छा, पण याचा हो. धातू कोणता मग, धातू आहचा? उषाताई कुठला ब्रू म्हटला ब्रू तुम्ही? ब्रू, ब्रू ब्रू ब्रू. ब्रवीत. हा, ब्रूचा हा, आहे बरोबर. त्याचा आह. ब्रू, हो अब्रवीत, हो. अब्रवीत, अब्रवीत सारखंच आह असं आहे. आह, बरोबर. अच्छा, हा हा. हं, ठीक आहे. तर आणि मग आता अर्जुन उवाच, आता पुढं अर्जुन उवाच. आता याच्या पुढं आता जास्त संजयाचं नाही, आता एकदम आता शेवटी येईल संजयाचं. आता सगळं पुढचं सगळं आता जे संवाद आहेत ते कृष्ण आणि अर्जुन यांचे आता सुरू झाले. अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत यावदेता निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थिता कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे. तर आता हे अच्युत, अच्युत, कृष्ण अच्युताय नमः, अच्युत म्हणतो ना आपण. अच्युत म्हणजे काय? जो कधी च्युत होत नाही किंवा जो कधी बदलत नाही, जो कधी जागा बदलत नाही, भूमिका बदलत नाही, हा, असा तो अच्युत. तर हे अच्युता किंवा हे कृष्णा, हा, यावत, यावदेता निरीक्षे म्हणजे ना, यावत म्हणजे जोपर्यंत, अहम म्हणजे मी, योद्धू कामान अवस्थितान, एतान म्हणजे योद्धू कामान म्हणजे युद्धाला प्रवृत्त समोर तयार झालेल्या यांना, तान एतान म्हणजे यांना, हा, निरीक्षे, निरीक्षे म्हणजे बघू शकेल, हा, तावत तोपर्यंत म्हणजे त्यांना बघण्यासाठी, हा, तावत मे, मे म्हणजे मम, हा, मेच्युत इथे आहे ना, मे म्हणजे माझा, मे रथम म्हणजे माझा रथ, उभयोहो सेनयोहो मध्ये स्थापय म्हणजे काय, दोन्ही सेनांच्या मध्ये माझा रथ स्थापन कर किंवा उभा कर. का बरं? का बरं हे सांगतोय? तो सांगतोय त्याचं कारण पण देतोय की कैही म्हणजे रणसमुद्यमे, या रणसंग्रामात, हा, अस्मिन रणसमुद्यमे म्हणजे आमच्या या रण रणसंग्रामात, मयासह कैही योद्धव्यम, कोण युद्ध करणार आहे आमच्या म्हणजे आम्हाला कोणाशी युद्ध करायचंय किंवा मला कोणाशी युद्ध करायचंय, तर हे मला आता बघायचंय. म्हणून मला तुम्ही, मला आपला रथ तो दोन्ही सेनेच्या मध्ये घेऊन ठेव, स्थापन कर. मग आता इथे त्यांनी तर कै स्पष्टीकरण दिलं. कैही, तर कै कै, कोणाबरोबर का? ह्या कहाचं कैही, कहाची तृतीया कैही, कै, कोणाबरोबर? हा. कै. हम्म. हम्म. कैहीसह, कोणाबरोबर तृतीया, हा, कोणाबरोबर आम्हाला, मला युद्ध करायचंय, मयासह, हा, कैही सह मया योद्धव्यम, मला कोणाबरोबर लढणं आहे असं. हं? तर त्यामुळे म्हणजे मग इथं आता स्पष्टीकरण दिलंय लेखकांनी, भाष्यकारांनी, की आमच्याशी म्हणजे एवढं आपण संधीचे प्रस्ताव दिले वगैरे, पण दुर्योधनाने अगदी आम्हाला 5 गावं पण दिली नाहीत, आणि मग
आता थोडे घाबरलेले वाटतायत हे, तर मग हे कोण आहेत यांना मला बघायचं आहे असं. हा, ठीक आहे, पुढचं. योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षव सॉरी युद्धे प्रियचिकीर्षवः. म्हणजे दुर्बुद्धे हे धार्तराष्ट्रस्य, हे एकवचन आहे. म्हणजे दुर्बुद्धी, हा षष्ठी आहे दोन्ही. हा, जो धार्तराष्ट्रस्य म्हणजे दुर्योधन, कोण, जो असा दुर्बुद्ध असलेला धार्तराष्ट्र, त्याचं हा युद्धे, युद्धामध्ये, हा प्रिय चिकीर्षवहा, प्रिय करणारे, प्रिय करण्याची इच्छा असलेले, चिकीर्षवहा हे बहुवचन आहे. म्हणजे प्रिय करू इच्छिणारे, हा समागता, हे सगळे इथं आलेले. येथे अत्र समागता, येथे हे जे येथे आलेले आहेत म्हणजे त्याला साथ देणारे. तान योत्स्यमानान, त्या युद्ध करू इच्छिणाऱ्या सर्वांना, हा अहम अवेक्षे, म्हणजे मी पाहतो, मला आता बघायचंय त्यांना, की हे असं अधर्माची, म्हणजे हा तर एक मूर्ख आहे, दुर्बुद्धी आहे, त्याला कळत नाही स्वतःचं हित पण. हा, म्हणजे इतका तो मूर्ख आहे की त्याला स्वतःचं हित पण कळत नाही. तो आमच्याशी लढायला उभा राहिलेला आहे आणि त्याला योग्य तो सल्ला देण्याऐवजी त्याचं नुसतं साथ देणारे जे आहेत, तर असे कोण आहेत, तर त्यांना मी बघू इच्छितो, असं इथं तर अर्जुन. सर चिकीर्षव हा म्हणजे काय? हा चिकीर्षव प्रिय, हा प्रिय, चिकीर्षा म्हणजे इच्छा. चिकीर्षा म्हणजे प्रिय, चिकीर्षा म्हणजे प्रिय करण्याची इच्छा करणारे असं. प्रिय चिकीर्षा म्हणजे, सर इथे ओके, थँक्यू. हा बोला सर इथे देवी. समागता हा समवेता दोन्हीमध्ये फरक काय? सम समवेता म्हणजे बरोबर असलेले, समागता म्हणजे ऍक्च्युअल आलेले, आगता, सम आगता, असं थोडासा फरक आहे. हम्म. हा. ओके. हा. हा, तर इथं, हा, तर इथं आता तो म्हणजे बघा इथं किती सुंदर आहे. अर्जुन इथं रथ आहे, म्हणजे तो नुसत्याशी अर्जुनाला आपला, जसं आपण ड्रायव्हरला सांगतो अरे गाडी तिथं नाही, असं सांगत नाहीये तो. का बरं मला तू दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा बरोबर मध्ये माझा रथ उभा कर, असं का? कारण मला या दुष्टबुद्धी किंवा मूर्ख दुर्योधनाला कोण कोण साथ देत आहेत त्यांना बघायचंय मला, असं. ठीक आहे, तर पुढचं. संजय उवाच एव मुक्तो ऋषी, ऍक्च्युली मी चुकलो, संवाद खरा पुढच्या आठवड्यात सुरू होतो, आता परत त्याचं वर्णनच आहे. संजय उवाच एव मुक्तो ऋषिकेशो गुपाकेश नाही, गुडाकेश पाहिजे, गुडाकेशन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरु नीतिः, कुरु नीती. तर हे भारत, म्हणजे आता संजय, भारत म्हणजे कोण, भरत कुलोत्पन्न धृतराष्ट्र, तर त्याला सांगतोय की हे हे धृतराष्ट्रा, हम्म, हा गुडाकेशन, गुडाके गुडाकेशन म्हणजे, आता गुडाकेश, अर्जुनाला गुडाकेश अशी संज्ञा आहे. म्हणजे गुडाक रिक ईश, गुडाक म्हणजे काय, ज्यांनी, गुडाक म्हणजे निद्रा, झोप. तर त्या निद्रेचा स्वामी, कारण अर्जुनाला अशी कथा आहे, तो 1 वर्ष जेव्हा अज्ञात याच्यात होता, तो तपश्चर्या करत होता, तेव्हा त्यांनी 1 वर्षभर निद्रेविना तो राहिला होता. त्यामुळे त्यांनी निद्रेवर विजय प्राप्त केला होता, म्हणून त्याचं अर्जुनाला विशेषण आहे गुडाकेश. हेच विशेषण रामायणात लक्ष्मणाला पण आहे. कारण तुम्हाला माहिती असेल, लक्ष्मण 14 वर्ष झोपलेला नव्हता राम आणि सीतेचं रक्षण करण्यासाठी. तर असं जो ज्यांचा निद्रेवर विजय आहे, म्हणून ते गुडाकेश असं अर्जुनाला म्हटलेलं आहे, की एवमुक्त असं हे भारता. गुडाकेशन म्हणजे गुडाकेशन एवम उक्त, अर्जुनाकडून असं बोलल्या गेलेला कोण, श्रीकृष्ण. कोण म्हणजे तो श्रीकृष्ण, अध्यार होते. उभयो हो सेनयो मध्ये
दोन्ही सेनेच्या मध्ये भीष्म द्रोण प्रमुखतः, भीष्म आणि द्रोण हे सगळे प्रमुख असलेले त्यांच्या समोर, आणि च सर्वेषां महीक्षिता, महीक्षिता म्हणजे क्षिती म्हणजे पृथ्वी, महीक्षिता म्हणजे म्हणजे पृथ्वीचे जे राजे, त्यांच्या स सगळ्या मुख्य राजांच्या समोर रथोत्तमम, आपला उत्तम असा रथ स्थापयित्वा, कोण म्हणजे कृष्णाने त्यांनी तिथं स्थापन केला. आणि पश्य, हा उवाच, पश्य, पश्य असं तो, पश्य इति उवाच म्हणजे, पश्य इति उवाच म्हणजे पहा असं तो बोलला. तर त्यामुळे इथं त्यांनी आता हे सांगितलेलं की हे अर्जुना, तू आता या सगळ्यांना समवेतान कुरुन इतिही, म्हणजे हे सगळे जे कौरव आहेत, कुरुन इति, कुरुन इति म्हणजे कुरुन म्हणजे कौरव, या या सगळ्या कौरवांना तू पहा, असं इथं त्यांनी सांगितलेलं आहे. समजला याचा अर्थ की अर्जुनाने सांगितल्यानुसार कृष्णाने भीष्म, द्रोण आणि इतर प्रमुख राजे यांच्या समोरासमोर असा रथ स्थापन केला आणि म्हणाला की एतान समवेतान कुरून पश्य इति उवाच, आणि पहा, या सगळ्या कुरूंना पहा, असं कोण बोलला? कृष्ण बोललाय. ठीक आहे. पुढचं, तत्रापश्यत स्थितान पार्थ पितॄनथ पितामहान, पितॄन अथ पितामहान असे, आचार्यान मातुलान भ्रातॄन पुत्रान पौत्रान सखींस्तथा श्वशुरान सहृदश्चैव सेनयो उभयो अपि तान समीक्ष स कौन्तेय सर्वान् बंधून व्यवस्थित अवस्थितान कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत. मग आता तिथं तेव्हा आता तत्र म्हणजे तेथे पार्थ हा म्हणजे पार्थ अर्जुन उभयोः हा उभयोः अपि सेनयोः स्थितान, म्हणजे दोन्ही सेनांच्या मध्ये असलेला कोणाकोणाला तो बघतोय बघा, पितृन. आता तो भूरिश्रवा जो होता सौमदत्ती, तो त्याचा म्हणजे चुलत घराण्यातला होता. पितृन, पितामहान साक्षात भीष्म, नंतर आचार्यान आचार्य, मातुलान, मातुल म्हणजे शल्य त्याचा मामा होता, तो दुर्योधनाकडनं लढत होता. भ्रातृन, मग पांडवांकडचे भीम, युधिष्ठिर वगैरे वगैरे, आणि तिकडचे दुर्योधन, दुर्योधन, विकर्ण वगैरे, दुःशासन वगैरे सगळे भाऊ. पुत्रान म्हणजे द्रौपदीची मुलं, त्याचा स्वतःचा मुलगा अभिमन्यू, दुर्योधनाचा मुलगा लक्ष्मण. पौत्रान नातू, पण त्या मुलांची मुलं झाली होती. नंतर सखीन, सखीन हे म्हणजे पुल्लिंग आहे ते, सखीन हे, तर म्हणजे त्याचे मित्र कोण, अश्वत्थामा वगैरे त्याचे मित्र होते, कारण त्यांनी गुरुकुलात एकत्र शिक्षण घेतलं होतं. श्वशुरान, श्वशुरान कोण, द्रुपद हा राजा त्याचा सासरा होता. नंतर सुहृदहा, सुहृदहा म्हणजे ज्याला आपण मित्रच म्हणतो, ते कोण, तर कृतवर्मा, भगदत्त वगैरे असे बाकीचे पण जे होते, तर ते सगळे म्हणजे, कारण तोपर्यंत पांडव आणि कौरव यांचं कुटुंब एकच होतं, सगळ्यांचं सगळे आपापसातलेच होते, बरोबर. तर असं पूर्ण त्यांनी सगळं त्यांनी पाहिलं. अपश्य म्हणजे पाहता झाला. कृष्णाने सांगितल्यावर अर्जुनाने, आणि इथं व्यासांनी प्रत्येक नात्याचं नाव घेतलेलं आहे, मुख्य मुख्य नात्यांचं, बरोबर. आणि मग काय झालं, असं जेव्हा त्यांनी बघितलं, तान सर्वान अवस्थितान बंधून, मग त्या सगळ्या उभे असलेल्या बंधूंना, आपतान, बंधूंना, बंधू म्हणजे आप्त नातेवाईक या अर्थाने पण बंधू हा शब्द वापरला जातो. समीक्ष, समीक्ष म्हणजे नीट निरीक्षण करून, निरखून ज्याला आपण म्हणतो. हा नंतर परया कृपया आविष्ट. तर इथं हे परया कृपया अविष्ट हा जो शब्द आहे ना, तर हे इथं भगवंताची इथं लीला आहे. म्हणजे परया कृपया आविष्ट सहा कौन्तेय विषीदन अब्रवीत, म्हणजे त्याच्या मनामध्ये अविष्ट म्हणजे
त्याच्या मनात हृदयात परमकृपेने, परमकृपेने म्हणजे परमेश्वराच्या कृपेनी, हा, जी अशी कृपा किंवा दया अशी, हा, हा, उत्पन्न झालेली आहे. सहा कौंतेय, असा तो कौंतेय कुंतीपुत्र, विषीदन अब्रवीत, विषीदन अब्रवीत म्हणजे दुःख करत बोलला, खेद करत किंवा खिन्नपणे असा तो इदम अब्रवीत असं बोलता झाला. जेव्हा त्याने हे सगळं बघितलं, आपलं सगळे पूर्ण आपली नाती गोती मित्र परिवार असा सगळा दोन्ही बाजूला तोच आहे, म्हणजे सगळे त्याच्या ओळखीचेच आहे, पण आता आपण एकमेकांशी आपल्याला एकमेकांना मारायचंय, हा, असं. तेव्हा त्याच्या मनात परमकृपेने, परमकृपेने म्हणजे इथं म्हणजे व्यासात परमकृपेने बरेच विद्वान असं म्हणतात की कृष्णाला ही गीता म्हणजे अर्जुनाचं निमित्त करून सांगावयाची होती, म्हणून त्यांनी त्याच्या मनात हा विषाद आणवलेला आहे, म्हणून तिथं परया कृपया असं म्हटलेलं आहे. म्हणजे परमकृपेनी दैवी लिलेनी त्याच्या मनात विषाद उत्पन्न झाला आणि तो बोलला. कारण नाहीतर तर एवढा असं अर्जुन नाही का होणार, परया कृपया म्हणजे दुसऱ्यांच्यासाठी दया निर्माण होऊन, असं नाही होऊ शकत का? हम्म, नाही, तृतीय आहे ना, परया कृपया हो, कृपेने, तृतीय हा, आहे ना, अच्छा. तृतीय हा, आहे ना ते ही. कृपेने होईल. हा, हो 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 हो. बरोबर. पण मग परया म्हणजे दुसऱ्यांसाठी हा नाही अर्थ होऊ शकत का? म्हणजे नाही ना, तृतीय आहे ना कृपेमुळे. म्हणून. हा, हो हो हो, बरोबर. तृतीय असल्यामुळे असं. हो हो, बरोबर. हा, हा. तर सर, मग एक रिक्वेस्ट करू का? बोला. तुम्ही जेव्हा संस्कृत शब्द सांगाल तेव्हा कर्सर त्या शब्दांवरती आला तर त्याची फोड कशी केली आहे ते जास्त कळायला उपयोग होईल. बरं, चालेल, जरूर. हा, ठीक आहे. थँक्यू. हो, हा, हा. बरोबर. आता इथं तुम्हाला ते शब्द म्हणजे हायलाइटेड नाही आहे, त्यामुळे तुम्हाला कळत नाही, बरोबर आहे. पण एक विचारायचं आहे, हे जरा बरं वाटतंय का आधीच्या पुस्तकापेक्षा हे व्हर्जन? हो चांगलं सर. आहे. हो सर. हो, हे चांगलं वाटतं. हा, हे कारण तुम्हाला अन्वय इथं पण आहे आणि हा, अन्वय आहेच आणि मराठी आहे, त्यामुळे तुम्हाला जरा आपलेपणा वाटत असेल. नाही तर आपण ते हिंदी हम्म. शब्द त्याचं मनात आपण अनुवाद करतो, त्याच्यापेक्षा डायरेक्ट समोर आहे तुमच्या डोळ्यासमोर असं. तर हे कोणी लिहिलंय आणि पब्लिकेशन काय आहे? पाठवीन मी नंतर. हा, चालेल. ओके. सांगितलं होतं मी, हा, पाठवीन नंतर. हा, जो अर्जुन उवाच, हा, अर्जुन उवाच. मग आता विषाद आणि अब्रवीत असं म्हटलेलं आहे, इदम अब्रवीत असे बोलता झाला अर्जुन. हा, अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. आता याचा अन्वय आणि अर्थ. हे कृष्णा, जे कृष्णा हा शब्द संबोधन आहे, हे कृष्णा युयुत्सुम, युयुत्सुम म्हणजे युयुत्सू आधी पण बघितलं, युयुत्सव हा पण बघितलं होतं ना पहिल्या 2-3 श्लोकात. तर समवेताम युयुत्सु, आता युयुत्सू म्हणजे युद्धाची इच्छा करणारे, समुपस्थितम आणि सगळे समुपस्थित म्हणजे एकत्र सगळे आता इथं उपस्थित आहे. हा, इमम स्वजनम म्हणजे या स्वजनांना, या स्वजन म्हणजे आपल्याच लोकांना, दृष्ट्वा बघून, अर्जुन सांगतोय या सगळ्या युद्ध करण्याची इच्छा असणाऱ्या आणि आपल्याच लोकांना बघून, मम गात्राणी माझे अवयव, माझी गात्रे, सीदंती, सीदंती म्हणजे ज्याला आपण गर्भगळीत म्हणतोय तसं, हा, म्हणजे शिथिल पडली आहेत, सीदंती. शिथिल हा शब्द जो आहे हा सीद सीद धातूपासूनच आलेला आहे. मराठीत जो शिथिल शब्द येतो संस्कृतमध्ये पण आहे. सीदंती म्हणजे शिथिल पावताय, गळून जात आहे. आणि काय होत आहे पुढे, मुखंच परिशुष्यती तोंडाला कोरड पडली आहे. मुखमच आणि च म्हणजे आणि, मुखम परिशुष्यती तोंडाला कोरड पडली आहे. जसा प्रत्येकाने असा कधीतरी अनुभव घेतला असेल, ज्याला आपण गर्भगळीत म्हणणे किंवा भीतीने आपली गाळण उडते असं म्हणतात, तेव्हा कशी आपली अवस्था होते, तशी अर्जुनाचा एकदम हतोत्साह अगदी हे झाला येतं. मे शरीरे म्हणजे मम शरीरे, माझ्या शरीरात वेपथुहू, वेप म्हणजे थरथर थरथर,
वेपतू म्हणजे माझं शरीर थरथर कापतंय. आणि च रोमहर्ष जायते. रोमहर्षश्च जायते म्हणजे रोमहर्ष म्हणजे अंगावर जणू काटा उभा राहिला, म्हणजे केस उभे राहिलेत. हा, अर्थात वेगळ्या यांनी. रोमहर्ष रोमांच हा दोन्ही यांनी होतं. जेव्हा आत्यंतिक आनंद होतो तेव्हा सुद्धा शरीर आपलं रोमांचित होतं. रोम म्हणजे केस, रोमांच म्हणजे जेव्हा केस ताठ उभे राहतात. ते जेव्हा भावना अत्यंत तीव्र होत असतात तेव्हा शरीर आपलं रोमांचित होतं, म्हणजे ते केस ताठ होतात. तर रोमहर्ष इथे हर्ष हा जरा विचित्र शब्द वाटतो. पण ते केसांना ते कळत नाही. केसांना एवढं कळतं की काहीतरी गडबड झालेली आहे आणि ते एकदम ताठ होतात. जसं कुठलं तर मला वाटतं साळींद्री ना, साळींद्री असते ना पशूंमध्ये, की ती काही झालं की अलर्ट मोडमध्ये गेली की तिचे एकदम केस ती फुलवून उभी राहते. तसंच थोडंसं ते आपल्या सगळ्यांच्या जीन्समध्ये आहे असं. तर रोमहर्ष, रोम म्हणजे आणि माझे केस म्हणजे रोमहर्षित झालोय मी, म्हणजे केस ताठ उभे झालेत अगदी असं. तर आता तो स्वतःची अवस्था सांगतोय कसं झालंय अर्जुनाला. कारण तो का सांगतोय? कारण कृष्ण काही मागे बघत बघत नाहीये, कृष्ण समोर बघतोय. आणि अगदी मागे रथात बसलाय. त्यामुळे असं की तो अगदी समोरासमोर एकमेकांसमोर बोलत असते तर सांगण्याची गरज नव्हती. पण तो मागे बसलेला आहे आणि मग तो कृष्णाला सांगतोय मागून. म्हणून गांडीवं संस्कृते हस्तान त्यक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. इथे मे येतील ना, मे मे म्हणजे मम, माझं. आता काय होतं? हस्तात, हस्तात म्हणजे पंचमी, हस्तात, हस्तची पंचमी, हातातून. हा, गांडीवम म्हणजे गांडीव धनुष्य, स्रंसते म्हणजे गळून पडतंय, स्राव होतोय त्याचा. म्हणजे स्रंसते म्हणजे स्राव होत, ज्याला स्राव हा शब्द स्रंस धातूपासून सर्वपासूनच आलेला आहे. स्रंसते म्हणजे ते गळून पडतंय. आता मला धरवत नाहीये मला गांडीव धनुष्य, कारण ते जड असणार. आणि त्वक चैव, त्वक च एव परिदह्यते आणि कातडी जणू अशी भाजून निघते. असं. परिदह्य म्हणजे सगळीकडून अशी भाजली जाते. हा, पुढे काय? अहम. हा, इथे अहम हे अहम त्यांनी टाकलेलं आहे. हा, अवस्थातून, अवस्थातून म्हणजे स्थिर राहण्यासाठी. अवस्था, स्थ म्हणजे स्थिर राहणे, अवस्थातून म्हणजे स्थिर राहण्यासाठी. न च शक्नोमी, मी स्थिर राहूच शकत नाहीये, सगळे पाय पण थरथर कापतायत माझे. आणि पुढं मे मना, माझं मन. मे मना म्हणजे मम मना, म्हणजे माझं मन भ्रमती इव, जणू काय भ्रमण करतंय, फिरतंय. ही सगळ्यांनी आपण, तुम्ही कधी ना कधी अशी अवस्था आपली स्वतःची अनुभवास तुमच्या आली असेल. आणि ती तुम्ही कल्पना करा कसं आपल्याला वाटत होतं त्या अत्यंत असं जेव्हा काही सुचत नाही असं जेव्हा झालं असतं तेव्हा, नाही का, अशा संकटाच्या वेळेस. असं आपली त्याची म्हणजे अत्यंत. आणि व्यासांची पण कमाल आहे की ज्यांनी असं लिहिलं इतकं सूक्ष्म निरीक्षण. म्हणजे असं जेव्हा माणूस जेव्हा क गोंधळून जातो तेव्हाची कशी अवस्था होते, इतकं प्रत्येक याचं त्यांनी वर्णन केलंय सूक्ष्मपणे. बरोबर. हा, 31वा श्लोक. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. दादा इथं केशव, हे केशवा संबोधन. विपरीतानि निमित्तानि. मग आता तो काय बघतोय? जसं माणूस एकदा गोंधळून गेला की त्याला सगळं, अरे आज काहीतरी चुकीचंच आहे, सकाळपासून वाईटच घडतंय वगैरे वगैरे आपल्याला वाटायला लागतं ना. तसं आता अर्जुनाचं दुसरं आता डोक्यात सुरू झालं की सगळी अशुभ चिन्ह म्हणजे अशुभ संकेत होत आहेत. विपरीतानि निमित्तानि. हा, न च आहवे, म्हणजे या युद्धामध्ये स्वजनम हत्वा, आपल्या लोकांना मारून, श्रेया न परमे अनुपश्यामी. श्रेय म्हणजे, श्रेय म्हणजे काही कल्याण, श्रेय म्हणजे कल्याण. तर कल्याण किंवा परमहित. तर मी कल्याण तर यात काही बघत नाही आता आपल्याच लोकांना मारून माझं काही कल्याण होईल हे की मी अनुपश्यामी. अनुपश्यामी म्हणजे काय? नुसतं पश्यामी म्हणजे बघत नाही, पण अनुपश्यामी म्हणजे काय? मी सारखा जेवढा मी जास्त विचार करतोय तेवढा मला यात काही अर्थ वाटत नाही.
कल्याण वाटत नाहीये मला असं. म्हणजे सतत मी तो विचार करतोय आणि सारखं सारखं माझ्या दृष्टीत येतंय की या युद्धानंतर काय होणार, सगळं बेचिराख होणार आणि सगळा नाश होणार, काय म्हणजे कल्याण कसलं होणार आहे याच्यामध्ये असं, नाही का. तर इथं तो म्हणजे अशुभ चिन्ह, अशुभ सूचक असे चिन्ह पण होत आहेत. हं, म्हणजे आता त्याला सकाळ पहिल्यापासून आठवत असेल काहीतरी, हे असं झालं ते तसं झालं वगैरे, म्हणजे सगळं आता वाईटच होणार आहे असं अशुभ चिन्ह होत आहे. आणि मला तर काही आता पुढे काही चांगलं होईल, कल्याणकारक हे युद्ध काही कल्याणकारक आहे आपल्या लोकांना मारून असं काही वाटत नाही. स्वजनम आहवे हत्वा, युद्धामध्ये आपल्या लोकांना मारून श्रेय न अनुपश्यामी. श्रेय काही, श्रेयस, श्रेयस म्हणजे कल्याण आणि प्रेयस म्हणजे जे आवडतं ते प्रेयस, जे कल्याणकारी असतं ते श्रेयस. हा, भलेही ते आपल्याला आवडत नसो, पण इथे अर्जुन प्रेयस नाही म्हणत आहे, हे फार महत्वाचं आहे. तो म्हणतो की यात मला काही कल्याण दिसत नाहीये. कारण तो नुसतं म्हटलंय मला आवडत नाहीये, तर लगेच कृष्ण म्हणाला असता की ठीक आहे तुला आवडत नाही पण ते करायचंय तुला, कारण तुझं अंतिम हित त्यात आहे. पण मग तो डायरेक्ट त्याच पॉइंटवर सांगतोय की मला प्रेयस तर जाऊच दे, पण मला यात कल्याण पण दिसत नाहीये, असं श्रेयस पण दिसत नाहीये असं. हम्म. ठीक आहे, पुढचा श्लोक. न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च, किन्नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा. हे कृष्णा, कृष्ण म्हणजे हा तिसरा शब्द आहे कृष्ण, हे कृष्णा. तर इथं परत अहम हा शब्द आहे ना, तर हा परत म्हणजे अध्यारूत आहे. म्हणजे मी विजयम न कांक्षे, मला विजय नको आहे, मला कल्याण हवं आहे. म्हणजे विजय मिळून जर सगळ्यांचं दुःखच मिळणार असेल तर काय. अहम, हा म्हणजे मी विजयम न कांक्षे, मी विजय इच्छित नाही. राज्यम च, राज्य पण मला नकोय. हा, सुखानी च, सुख पण नकोय मला. आता इथं सुख, सुख आणि कल्याण याच्यात काय फरक आहे. तर तोच फरक मी जो आधी सांगितला होता की जे आपल्याला प्रिय असतं, तात्कालिक आनंद असतो त्याला म्हणतात सुख, आणि चिरंतन आनंद असतो, चिरंतन, त्याला एकतर आनंद म्हणतात किंवा कल्याण म्हणतात. पण जनरली अध्यात्मशास्त्रात सुख हा शब्द तात्पुरतं, अनित्य, अनित्य आनंद जो असतो त्याला सुख म्हटलं जातं आणि नित्यानंद असतो त्याला कल्याण म्हटलं जातं. तर इथं तो म्हणतो, हे म्यूट करा हा, एक ज्यांना मिनिट. प्रश्न विचारायचे असेल त्यांनी. हा, हा. तर तो म्हणतो की मला मला सुख पण नकोय. का बरं. हे गोविंदा, परत दुसऱ्या याच्यात हे संबोधन आहे, हे गोविंदा. हा, नहा, नो म्हणजे इथे नहा राज्येन किम. नहा म्हणजे आम्हाला, अस्मान नहा म्हणजे आम्हाला, अस्माकम नहा, आम्हाला या राज्याने काय होणार, राज्येन म्हणजे तृतीया, राज्याने काय होणार आमचं. हा, नंतर भोगैही जीवितेन वा. आणि नंतर हे सगळं सगळं निर्मनुष्य, सगळे आपले लोक मेल्यावर ते भोग मिळेल, तो जिवंतपणाने सुद्धा काय करायचंय आम्हाला. त्यांनी काय म्हणजे खायचं, कशाशी खाणार, सगळे जर आपले लोकच गेले तर त्याच्याशी काय करायचंय आपल्याला, असं तो म्हणतो. आणि अक्षरशः म्हणजे आपण जर त्या भूमिकेत गेलो ना, तर आपल्यालाही असं वाटतं अगदी बरोबर बोलतोय अर्जुन. हा, काय चुकलं त्याचं. जी जी भूमिका अशोक राजाला झाली होती, सम्राट अशोकाला, तसंच थोडंसं हे झालेलं आहे. येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगा सुखानि च, त इमेव स्थिता युद्धे प्राणान् त्यक्त्वा धनानि च. आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः, मातुलाः श्वशुराः पौत्राः शालाः संबंधिनस्तथा. येषाम अर्थे, येषाम म्हणजे ज्यांच्यासाठी, येषाम म्हणजे ज्यांच्यासाठी, हा, नहा, नो म्हणजे इथे नहा, आम्हाला, राज्यम, ज्यांच्यासाठी आम्हाला हे राज्य, भोग, हा, हे हवे आहे. हा, म्हणजे आम्ही कांक्षितम म्हणजे आम्ही ज्याची इच्छा करत आहोत. हा, आणि आणि सुखानीच्या, आणि सुख जी इष्ट आहेत, म्हणजे जे सगळे बरोबर असले तर या सुखांचा उपयोग आहे. ते इमे, ते हे सगळे, हा, ते हे सगळे, इमे हे सगळे,
युद्धे अवस्थिता, युद्धात तयार असलेले कोण? हम्म, ते युद्धे अवस्थिता, तर असे युद्धाला उभे राहिलेले आहेत. प्राणांस त्यक्त्वा धनानीच, धन पण आधीच आलेलं आहे. तर आता एक म्हणजे प्राण त्याग करून काय होणार आहे? सॉरी, प्राणांस धनानीच त्यक्त्वा युद्धे, असं म्हणजे असे युद्धामध्ये ते उपस्थित आहेत. कोण कोण? आचार्य म्हणजे कृपाचार्य, द्रोणाचार्य वगैरे, पितरहा सगळे आपले पितृकुलातले लोक, पुत्र, पितामह, मातुल म्हणजे मामा, शल्य वगैरे, श्वशुर, द्रुपद वगैरे सगळे, पौत्रा नातू, शाला म्हणजे साला ज्याला म्हणतात, साले मेवणे वगैरे, आणि संबंधी नसतता. तर असे सगळे अत्यंत जवळची मंडळी एकमेकांना मारायला उभी ठाकलेली आहे. हा, आणि यांच्यासाठी म्हणजे ज्यांच्या करता आम्ही युद्ध करायचं तेच एकमेकांना मारायला उठलेले आहेत. एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन, अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु मही कृते. तर हे मधुसूदना म्हणजे ज्यांनी मधु आणि कैटभ जी गोष्ट आहे ना, त्या विष्णूने मधु नावाच्या असुराचा नाश केला होता, तो म्हणून त्याचं नाव मधुसूदन पडलं. की हे मधुसूदना, त्रैलोक्य राज्यस्य हेतोः अपि, म्हणजे अगदी त्रैलोक्याचं राज्य जरी म्हणजे मिळत असेल, हा, तरी घ्नतः अपि एतान, म्हणजे आणि त्याच्याकरता मला जरी कोणी मारत जरी असेल, हा, त्या या सगळ्यांना अहम, अहम हे परत अधिकृत हे आहे, अध्यारूत आहे. हंतुम न एतान्न म्हणजे हंतुम न इच्छामी, मी यांना मारू इच्छित नाही. हा, कारण का? मही कृते किम नु, तर मग नुसत्या म्हणजे अगदी त्यांनी मला मारायचं ठरवलं तरी मला त्यांना मारायचं नाहीये. त्यामुळे मग नुसत्या पृथ्वीसाठी म्हणजे सगळं भांडण कशाकरता होतं? पांडवांनी राज्य मागितलं होतं, काहींनी तर 5 गावं मागितली होती, आणि ती दुर्योधन द्यायला तयार नव्हता. तर मग मी या महीकृते म्हणजे पृथ्वीसाठी, जमिनीसाठी मी यांच्याशी युद्ध कशाला करीन? का बरं करू मी असं? कारण निहत्य धार्तराष्ट्रांना का प्रीती स्यात् जनार्दन, पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतान् आततायिनः. तर हे जनार्दना, म्हणजे हे वासुदेवा किंवा कृष्णा, धार्तराष्ट्रान म्हणजे धृतराष्ट्रांच्या मुलांना किंवा कौरवांना, निहत्य म्हणजे मारून, लबंत प्रत्यय, निहत्य म्हणजे पूर्ण निपात करून, नुसतंच मारून नाही तर पूर्ण विनाश करून, नहा, म्हणजे आमचं, अस्माकम ना आमचं, का प्रीती स्यात्, कोणाचं म्हणजे का प्रीती स्यात् म्हणजे काय, प्रिय तरी काय होणार? प्रीती स्यात् म्हणजे प्रिय तरी कोणाचं होणार? एतान आतताई ना, हे सगळे आतताई आहेत. आतताई म्हणजे विचार न करता जे कर्म करतात त्याला आतताई असं म्हटलं जातं. विचार न करता जे करतात, हत्वा त्यांना मारून, अस्मान म्हणजे आम्हाला, पापम एव आश्रयेत पापच मिळणार. कारण जसं आपण म्हणजे दुसरं जे विचार असतो की समोरच्याने चूक केली म्हणून आपण करायची का, तो आताताईपणे वागतोय म्हणून मी पण आताताईपणे वागायचं का, असं अर्जुन त्याला लॉजिक सांगतोय. मी तरी मारू इच्छित नाही, ते चुकीचं वागतायत म्हणून मी का चुकीचं वागू, नाही तर मला पाप लागेल असं. तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान्, स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. तर त्यामुळे तस्मात, न अर्हा, आपण एक काम करू, हा श्लोक ना उद्या घेऊ, कारण हा पूर्ण होणार नाही, याचा अर्थ वेळ संपत आलेली आहे. तर आजची स्पीड बरोबर वाटतंय का तुम्हाला? हा, ठीक आहे. हो, बरोबर वाटतंय. यात मी जरा पुढे गेलोय, कारण यात काही विशेष तत्वज्ञान नाहीये, माहितीपर आहे. त्यामुळे आता पुढच्या वेळेस आपण हा अध्याय पूर्ण करू आणि दुसऱ्या अध्यायाची सुरुवात करू. पुढच्या बहुतेक आपण शनिवारी वगैरे वर्ग